पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून गणेश उत्सवाचा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज बैठक घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे। दाट शक्यता म्हणण्यापेक्षा येऊ घातलेल्या विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक घेणं सुद्धा अभिप्रेत आहे आणि संयुक्तिक आहे। त्या अनुषंगानं लोकसभेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत आज सर्व पक्षानं तयारी चालू केलेली आहे। तर आपल्याही पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावा असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। तर ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्या निमित्ताने एकत्रित सर्व कार्यकर्त्यांना जमून त्यामध्ये प्रामुख्यानं जे संघटित असलेले संघटनाच्या माध्यमातून आपण गेल्या 20-22 वर्षापासून काम करत असताना जे संघटनेतले कार्यकर्ते आहेत मूळ जमिनीवरले त्या सर्व कार्यकर्त्याला बोलावून घेऊन त्यांचं मनोगत ऐकून पुढील वाटचाल करावी त्या अनुषंगाने आम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांना एकदम सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सगळ्याचं म्हणणं आहे। पण आता लोकशाहीमध्ये आणि पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी भेटणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। बरेच जण इच्छुक असतात आणि सर्वांना विश्वासात घेऊन नीट पाहून उमेदवारी दिली जाते। तर पक्षानं जर आपल्याला विश्वास टाकला तर मी पूर्ण सक्षमतेने ही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे हे आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलंय। उद्या पालकमंत्री सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांना सुद्धा सांगणार आहे आणि यापूर्वी सुद्धा मी सर्व नेते मंडळींना सुद्धा त्याबद्दल त्यांना त्यांची कल्पना दिलेली आहे। लोकसभेला संपूर्ण तयारी असताना राजकीयदृष्ट्या सक्षम भाजप मानला जात असताना पराभव पत्करला काय कारण असेल? नाही, कुठल्याही निवडणुकीमध्ये जय पराजय हा 1-2 कारणासाठी वेगवेगळी कारणं असतात। बाकी मराठा आरक्षणाचा आपल्या नांदेड जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक प्रश्न होताच आणि त्याच्यापेक्षाही एक नरेटिव्ह झालं होतं की 400 पारचा नारा जो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिला होता त्यामागचा मूळ उद्देश होता की 2014ला आपण 282 जागा जिंकल्या होत्या, 2019ला 303 जागा जिंकल्या होत्या। कुठलाही पक्ष असेल कार्यकर्त्याचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीच्या जागा आपण कुठलाही पक्ष सांगतो आणि ते कार्यकर्त्याचा उत्साह वाढला पाहिजे म्हणून 400 पार आम्ही जागा जिंकणार असं ते साहजिक होतं। पण विरोधी पक्षाने त्याचा गैरफायदा घेऊन एक संविधान बदलणार आहेत असे एक वातावरण फेक नरेटिव्ह तयार केलं। पण असे फेक नरेटिव्ह वेळोवेळ वारंवार ते विचारात घेतलं जात नाही, त्याचा फायदा विरोधी पक्षाला यापुढील काळात होणार नाही। कारण एकदा फेक नरेटिव्हचा फायदा होतो। या पुढील काळामधील ज्या होणाऱ्या विधानसभा आहेत ती जी पोटनिवडणूकसुद्धा आहे ते भारतीय जनता पार्टी 100% आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व अशोकरावजी चव्हाण असतील, चिखलीकर साहेब असतील आणि सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या निवडणुका 100% जिंकणार याची आम्हाला खात्री आहे। माजी खासदार भास्करराव पाटील सदगवकर यांनी पक्ष सोडताना सांगितले की पक्षाकडून त्यांना पोटनिवडणूक लढवण्याची ऑफर तोच विषय मी आज बैठकीत सुद्धा मांडला की बाबा ही ऑफर कोण दिलेली आहे आणि आज कसं आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष भारत देशातच नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि या भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे नरेंद्रजी मोदी हे देशानंच नाही संपूर्ण जगाने हे नेतृत्व मान्य केलेलं आहे। अशा या पक्षाची उमेदवारी कोणाला देतो म्हणून कोणी म्हणत असेल आणि ते समोरचा नेता सांगत असेल की मला तशी ऑफर होती ते कोण ऑफर दिली आणि कशाकरता दिली तरीच दिली काय याची सुद्धा आपण चौकशी झाली पाहिजे आणि तसं नेते मंडळीनं किंवा संबंधित सगळे जिम्मेदार व्यक्तीनं तसं आपलं त्याचा खुलासा सुद्धा केलं पाहिजे ही सुद्धा आज माझी प्रमुख मागणी या बैठकीमध्ये होती। तशी मी उद्या पालकमंत्री सुद्धा येणार आहेत, त्यांना सुद्धा मी तशी विनंती करणार आहे। नाही, परिणाम किती होईल असं म्हणण्यापेक्षा असं गोळाबेरीज कुठल्याही निवडणुकीमध्ये
करता येत नाही. आता गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये अशोकराव साहेबांना एवढे मतं भेटली होती, चिखलीकर साहेबाला एवढे मतं भेटली होती. जे दोघांची बेरीज केली तर ते 12-13 लाखाच्या वर मतं गेली असती. असं कोणाच्या जाण्यानं येण्यानं जनतेला आता गृहीत धरल्यानं जमत नाही आणि जनता जो निर्णय आहे तो देते. आणि असं गृहीत धरून कोणाच्या नेत्यानं जाण्या येण्यानं काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही.